कालच 2026चं बजेट भारतापुढे ठेवण्यात आलं. Honorable Speaker, दोन हजार 26च्या बजेटमध्ये महाराष्ट्रातील तरुणासाठी काय हा प्रश्न आता नेहमी उभा राहतो. आज महाराष्ट्रात लाखो तरुण एकाच प्रश्नात अडकले आहे. पुढे जायचं कुठे? शिक्षण, नोकरी की पुन्हा गावाकडे? आज प्रत्येक तरुणाच्या डोक्यात एकच विचार आहे, आपले भविष्य नक्की कुठे आहे? आणि अशा वेळी सरकार जाहीर करतं 2026चं बजेट. सरकार म्हणतं हे बजेट तरुणांसाठी आहे, पण खरंच आहे का? आज आपण भावना नाही तर तथ्यांवर बोलणार आहोत. 2026च्या केंद्रित बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा झाल्या आहेत. शिक्षण, रोजगार, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट सगळं ऐकायला खूप छान आहे. पण खरा प्रश्न असा आहे, हे सगळं सामान्य तरुणापर्यंत पोहोचणार आहे का? बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी जवळपास 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये रस्ते, मेट्रो, स्मार्ट सिटी, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असा विकास दाखवता गेलाय. पण तरुण विचारतोय, या विकासामुळे मला नोकरी मिळणार आहे का? महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी नोकऱ्या. 2026च्या बजेटमध्ये सरकारने भरतीचा उल्लेख केला आहे. म्हणजे नवीन नोकऱ्यांसाठी पैसे आणि योजना उपलब्ध आहेत असं दाखवलं जातंय. पण एक मोठा प्रश्न आहे, भरतीची तारीख किंवा अंमलबजावणी कधी होईल याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही. तरुण म्हणतो आशा आहे पण प्रतीक्षा लागणार आहे. खरं म्हणजे बजेटमध्ये संधी आहेत, पण त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत, तयारी आणि धैर्य लागणार आहे. आता सरकारी भरती का होत नाही याचे महत्त्वाचे 4 कारणं आपण बघून घेऊया. महाराष्ट्रातील लाखो तरुण सरकारी नोकरीसाठी तयार असतात, पण भरती का होत नाही? बजेटमध्ये पैसा आहे, योजना आहेत, पण वास्तविक भरती अजूनही थांबलेली आहे. कारण क्रमांक 1, स्लो गव्हर्नमेंट प्रोसेसेस. सर्वात मोठं कारण म्हणजे सरकारी प्रक्रिया खूप हळू असते. पेपरवर्क, अप्रुव्हल्स आणि ब्युरोक्रेसीमध्ये यामुळे भरतीला हजारो दिवस लागतात. बजेटमध्ये जरी नवीन पदांची घोषणा झाली असली, परंतु प्रॅक्टिकल अप्रुव्हल घेतल्याशिवाय काहीही पुढे जात नाही. रिझन नंबर 2, लॅक ऑफ प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. कधी कधी भरतीची प्रक्रिया अगदी अनाउन्समेंट नंतरही मंथ्स किंवा वर्षभर डिले होते. याचे कारण आहे प्लॅनिंगचा अभाव आणि एक्झाम शेड्यूलचं इम्प्रॉपर मॅनेजमेंट. म्हणूनच तरुण महिने कधी कधी वर्ष प्रतीक्षा करतात. रिझन नंबर 3, पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिलेज. काही वेळा राजकारणी बदल किंवा प्रशासनातील बदलामुळे भरती पुढे ढकलली जाते. ज्या पदासाठी अनाउन्समेंट झाली त्या वॅकन्सीज पुन्हा व्हेरीफाय करावे लागतात. त्यामुळे रिक्रुटमेंट प्रोसेस स्लो होते. आणि रिझन नंबर 4, करप्शन आणि मिसमॅनेजमेंट. हे सर्वात मोठं भारताला लागलेली काळिमा आहे. आपल्या भारतामध्ये कुठल्याही भरती किंवा वेगवेगळ्या सरकारी पदांसाठी त्या ठिकाणी करप्शन होते. लाच घेणे हा प्रकार यामध्ये दिसून येतो. दुर्दैवाने काही ठिकाणी करप्शन किंवा नेपोटिझममुळे प्रक्रियेत अडथळे येतात. म्हणून योग्य वेळेवर योग्य कॅन्डिडेटची भरती होत नाही. तरुण विचारतात बजेटमध्ये पैसा आहे, योजना आहेत, पण आम्हाला नोकरी का मिळत नाही? सत्य असं आहे की प्रोसेस, प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन यावर सर्व काही अवलंबून आहे. पण या अर्थाने निराश होऊ नका. तयारी, स्किल डेव्हलपमेंट आणि पेशन्स हाच तरुणांसाठी खरा की आहे. सरकारी नोकरी मिळायला वेळ लागतो, पण योग्य तयारी असलेला तरुण नेहमी तयार असतो. तरी मी तुम्हाला स्पेसिफिक मध्ये सांगतो की पुढची भरती कधी होणार आहे. मी जेवढी रिसर्च केली त्याप्रमाणे भारतीय सेना अग्निवीर आर्मी सोल्जर रिक्रुटमेंट याची अर्ज भरण्याची तारीख 3 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. भरती प्रक्रिया आणि रिक्रुटमेंट रॅली 20 फेब्रुवारी ते 15 मार्च 2026 दरम्यान छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे अग्निवीर रॅली होणार आहे. याचा अर्थ तुम्ही ऑनलाईन फॉर्म 3 फेब्रुवारी 2026 पासून भरू शकता. रेल्वे भरती रॅली 20 फेब्रुवारी ते 15 मार्च 2026 मध्ये MBNA ट्रेडमॅन व इतर पदांसाठी चाचण्या फिजिकल टेस्ट होतील. आता येऊयात महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 कडे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2025 मार्फत पोलीस फिजिकल टेस्ट. काही अपडेट्स मध्ये 20 जानेवारी 2026 पासूनच भरती फील्ड फिजिकल टेस्ट सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे अर्जाची विंडो अगोदरच बंद झाली आहे. पुढील मैदानी फिजिकल चाचण्या आणि पुढील परीक्षकांची तारीख लवकरच रिक्रुटमेंट बोर्ड कडून जाहीर होणार आहे. काही सोर्स अनुमान लावतात की फिजिकल फेसेसचे वेळापत्रक जानेवारी ते मार्च 2026 मध्ये पूर्ण होऊ शकतात, पण अजून ऑफिशियल डेट समोर आलेली नाही. आता बघूयात SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026 कडे, ज्याचे ऑनलाईन आवेदन 1 डिसेंबर 2025 पासून झाले होते.
तर लास्ट डेट होती 31 डिसेंबर 2025 आणि आता ते फेब्रुवारी ते एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. ही रिक्रुटमेंट फॉर सेंट्रल आर्म फोर्सेस लाईक CRPF जी ही पोलीस रिलेटेड जॉब आहे. 2026चा बजेट स्टार्टअपसाठी नक्कीच सकारात्मक आहे. लोन, फंडिंग, स्किल सपोर्ट सगळं दिलं जाईल. पण प्रत्येक तरुण उद्योजक होऊ शकत नाही. जोखीम घेणं सगळ्यांना शक्य नाही. काहींना स्थिर नोकरीची गरज असते, सुरक्षित भविष्य हवं असतं. गावातला तरुण आज दोन जगात अडकला आहे. एकीकडे शेती आणि दुसरीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट. बजेटमध्ये ग्रामीण विकास आहे, पण गावातच नोकऱ्या आहेत का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. म्हणूनच दरवर्षी हजारो तरुण गाव सोडून शहराकडे येतात. रेल्वे स्टेशनवर उभा राहिलेला असलेला तरुण फक्त बॅग नाही तर स्वप्न घेऊन आलेला असतो. पण शहरात वास्तव कठीण आहे, पगार कमी, खर्च जास्त. घरभाडं, जेवण, प्रवास सगळंच महाग आहे. महागाई नियंत्रणाबाबत बजेट तरुणाला समाधान देतो का? बहुतेकांचं उत्तर आहे नाही. मग निष्कर्ष काय? 2026चं बजेट वाईट नाही, पण तो पूर्णपणे तरुणांसाठीही नाही. संधी आहेत, पण त्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. सरकार मार्ग दाखवू शकतं, पण चालायचं आपल्यालाच आहे. लक्षात ठेवा, भविष्य सरकार देत नाही, भविष्य तयार करावं लागतं. 2026चं बजेट एक साधन आहे, निर्णय तुमचा आहे. तुमचं मत काय आहे? हा बजेट महाराष्ट्रातील तरुणासाठी योग्य आहे का? कमेंट करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.